आकाशवाणी नागपूर. रेवती जोशी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राज्यातील मानसिक आरोग्य रुग्णालयांचं अध्यापन संस्थांमध्ये रूपांतर करणं म्हणजे फक्त आरोग्य व्यवस्थेचा विस्तार नसून गुणवत्तापूर्ण उपचार, संशोधन आणि प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीच्या दिशेनं टाकलेलं दूरदर्शी आणि मानवकेंद्रित पाऊल आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते मुंबईत बोलत होते. राज्यातील एकल महिलांच्या प्रश्नांचा सर्वंकष विचार करून त्यांना विविध शासकीय योजनांचा प्रभावी लाभ मिळावा यासाठी एकल महिला धोरण तयार करण्यात येणार असल्याचं महिला आणि बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितलं. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वीच्या परीक्षेच्या निकालानंतर उद्या सोमवारपासून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका, प्रमाणपत्र आणि इतर शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात येईल, असं मंडळानं कळवलंय. इबोला प्रभावित देशांमधली बदलती परिस्थिती आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशी लक्षात घेऊन केंद्र सरकारनं सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान इथे अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिलाय. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये व्हाईट हाऊसजवळ शनिवारी रात्री उशिरा अचानक झालेल्या गोळीबारामुळे खळबळ उडाली. माध्यमांच्या अहवालानुसार व्हाईट हाऊस परिसरात सुमारे 30 गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकू आला. हा परिसर आयझेनहॉवर कार्यालयीन इमारतीजवळ आहे. सिक्रेट सर्व्हिसच्या जवानांनीही गोळीबार केला, ज्यामध्ये संशयित हल्लेखोर मृत्युमुखी पडल्याचं वृत्त आहे. पाकिस्तानच्या क्वेटा शहरात रेल्वे गाडीवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 23 जण ठार झालेत. या भीषण स्फोटात 53 लोक जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान कोणत्याही संघटनेनं अद्याप या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही. भंडारा जिल्ह्यात पवनी तालुक्याच्या कोदुर्लीच्या जंगलात लाकूड तोडण्यासाठी गेलेल्या 55 वर्षीय इसमावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केलं. हा संपूर्ण थरार मृत व्यक्तीच्या पत्नीच्या डोळ्यांदेखत घडला. संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट कायम असून पुढील 3 दिवसांसाठी चंद्रपूर, वर्धा आणि अमरावतीमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. उर्वरित विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून काल चंद्रपुरात सर्वाधिक म्हणजे 46.2 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण सायंकाळी 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.